हे गाईज, आज आपण बनवूया हक्का नूडल्स. ते पण अगदी सोप्या पद्धतीने कोणी पण बनवू शकते आणि मुलांना हे खायला तर खूपच आवडते. रस्त्यावरचे खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेले कधीही चांगले. चला तर बघूया कसे बनवायचे हक्का नूडल्स. याकरता मी एक हक्का नूडल्सचे पॅकेट घेतले आहे. आता एकीकडे पाणी उकळायला ठेवायचे आहे. पाणी उकळल्यावर आपल्याला हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडे मीठ व थोडं तेल टाकायचे आहे. त्यामुळे आपले हक्का नूडल्स छान मोकळे होतील व एकमेकांना चिपकणार नाही. आता आपले हक्का नूडल्स 5-10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला शिजले का चेक करायचे आहे. त्याकरता आपल्याला ते थोडे ओढून पाहायचे आहे. लगेच तुटले तर ते आपले व्यवस्थित शिजल्या गेले असे समजायचे. खूप जास्त शिजवायचे नाही तर पूर्ण गलून जातील. जर तुम्हाला तसेही करायचे नसेल तर थोडेसे नूडल्स खाऊन बघायचे. ते जर कच्चेशर वाटले नाही तर ते एका चाळणीमध्ये काढून त्यावर थंड पाणी टाकायचे, नाहीतर शिजण्याची प्रोसेस सुरूच राहते. आता यावर थोडे तेल टाकायचे आहे व मिक्स करून घ्यायचे आहे. आता याकरता काही साहित्य घेणार आहे. बारीक चॉप केलेलं अद्रक, लसण, बारीक हिरवी मिरची, टमाटर, गाजर, शिमला मिर्च आणि पत्ताकोबी. चला तर आता फोडणी घालूया. एकीकडे तेल ठेवले आहे. त्यामध्ये बारीक चॉप केलेले लसण, अद्रक आपल्याला गोल्डन होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चॉप केलेले कांदे व हिरवी मिरची टाकायची आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की यामध्ये आपण जे बारीक चॉप केलेले संपूर्ण साहित्य आहे ते टाकायचे आहे. शिमला मिर्च, गाजर, पत्ताकोबी हे संपूर्ण साहित्य, टमाटर हे संपूर्ण साहित्य आपल्याला आता यामध्ये टाकायचे आहे व थोडा वेळ शिजू द्यायचे आहे. खूप जास्त ओव्हर कुक करायचे नाही, हाफ कुक करायचे आहे. आता दुसरीकडे मी हक्का नूडल्स थोडेसे वेगळे काढून कढईमध्ये क्रंची होतपर्यंत, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेत आहे. आता आपला तडका होतपर्यंत आपल्याला यामध्ये काही सॉसेस टाकायचे आहे. हे सॉसेस एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर हे संपूर्ण सॉसेस एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. डार्क सोया सॉस, तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच तिखट पण काढून घ्यायचे आहे. आता हे संपूर्ण सॉसेस आपले काढून झालेले आहे. तोपर्यंत आपले शिमला मिर्च, पत्ताकोबी वगैरे हाफ कुक झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला हक्का नूडल्स टाकायचे आहे. वाटीमध्ये जे सॉसेस व हिरोती आपण टाकून घेतली होती ती यावर टाकायची आहे व संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तसेच चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आपण हक्का नूडल्स बॉईल करताना थोडे मीठ टाकले होते, त्यामुळे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला 2-3 मिनटं व्यवस्थित शिजवले की हक्का नूडल्स तयार. आता आपण जे हक्का नूडल्स काही गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कढईत वेगळीकडे तळून घेतले होते ते पण आपण यावर टाकून घेणार आहोत. लहान मुलांना अशा प्रकारचे हक्का नूडल्स आवडत असतात, सॉफ्ट व क्रंची. एका प्लेटमध्ये मुलांना हक्का नूडल्स द्यावे व त्यावर हे गोल्डन क्रंची हक्का नूडल्स टाकायचे. त्यामुळे हक्का नूडल्सची टेस्ट खूप छान येत असते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने हे बनत असतात.